नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवरती हार्दिक स्वागत. आपण मागच्या व्हिडिओमधून अलंकार म्हणजे काय हे अभ्यासलं. भाषेला ज्या ज्या गोष्टींमुळे सौंदर्य प्राप्त होते त्याला आपण अलंकार असं म्हणतो. आपण हेही अभ्यासलं की दोन गोष्टींमधील साम्य, दोन गोष्टींमधील विरोधाभास, अतिशयोक्ती यांच्या आधारे भाषेला सौंदर्य प्राप्त होतं आणि त्यातून अलंकारांची निर्मिती होत असते. मित्रांनो, आपण काल अलंकारांचे प्रकार बघितले. शब्दालंकार, अर्थालंकार. शब्दालंकारामध्ये अनुप्रास, यमक आणि श्लेष या तीन प्रकारांचा समावेश होतो. तर अर्थालंकारामध्ये उपमा, उत्प्रेक्षा, अपनहुती, रूप, व्यतिरेक, अनन्वय, भ्रांतिमान, ससंदेह, अतिशयोक्ती, दृष्टांत, अर्थांतरन्यास, स्वभावोक्ती, अन्योक्ती, पर्यायोक्त, विरोध, असंगती, सार, व्याजस्तुती, व्याजोक्ती आणि चेतनगुणोक्ती एवढ्या 20 प्रकारांचा अर्थ अलंकारामध्ये समावेश होतो. आणि यापैकी आपल्याला आपल्या इयत्तेसाठी रूप, व्यतिरेक, दृष्टांत आणि चेतनगुणोक्ती हे 4 अलंकार अभ्यासायचे आहेत. परंतु जोवर आपल्याला उपमेय म्हणजे काय, उपमान म्हणजे काय, साधारण धर्म, साम्यवाचक शब्द या गोष्टी समजणार नाहीत तोवर आपल्याला पुढील अलंकार व्यवस्थित समजणार नाही. आणि म्हणून त्याकरता आपल्याला थोडी काही माहिती आधी घ्यावी लागेल. आता आपण वळूया अर्थालंकाराकडे. आता आपण अर्थालंकार अभ्यासत असताना अनेकदा शब्दांच्या अर्थामुळे काव्यात किंवा गद्य रचनेमध्ये सौंदर्य प्राप्त होत असतं, सौंदर्य निर्माण होत असतं. अर्थालंकाराच्या संदर्भात आपल्या एक गोष्ट अशी लक्षात घ्यावी लागेल की आपल्याला जे सांगायचे आहे ते प्रभावी रीतीने सांगण्यासाठी त्यासारख्याच दुसऱ्या गोष्टीची आपण मदत घेतो आणि तुलना करतो. आता ते कसं बरं, आपण थोडं उदाहरण समजून घेऊया. आता हे पहा, सुरेशचे अक्षर सुंदर आहे हे सांगण्याकरता आपण दुसऱ्या कोणत्या गोष्टीची मदत घेऊ? तर पहिलं उदाहरण बघा. सुरेशचे अक्षर सुंदर आहे. आता अक्षर सुंदर आहे हे सांगण्याकरता त्याच सारख्या दुसऱ्या गोष्टीची मदत जर आपल्याला घ्यायची झाली तर हे वाक्य आपण कसं अलंकारिक पद्धतीने लिहू शकतो? तर सुरेशचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे. सुंदर आहे. सुरेशचे अक्षर सुंदर आहे, पण ते कशाप्रमाणे? तर मोत्याप्रमाणे सुंदर आहे. म्हणजे आपण या वाक्यामध्ये अक्षराची तुलना मोत्यासोबत केलेली आहे. म्हणजे सुरेशचे अक्षर हे मोत्याप्रमाणे सुंदर आहे. या ठिकाणी अक्षर आणि मोती या दोन गोष्टींमध्ये आपल्याला साम्य दिसतंय किंवा आपण या दोन गोष्टींमध्ये साम्य दाखवलेलं आहे. मग यासारखीच जर काही उदाहरणं सांगायची झाली तर शाळा मातेप्रमाणे आहे. दुसरं उदाहरण, आमच्या गावातील पाटील हे कर्णासारखे दानशूर आहे. म्हणजे पाटलांचा दानशूरपणा दाखवण्याकरता आपण
कर्णाचं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. तसंच शाळेमध्ये आपली जडणघडण होते किंवा आपल्यावर शाळा संस्कार करते, तर कोणाप्रमाणे संस्कार करते हे सांगण्याकरता आपण मातेचं उदाहरण दिलेलं आहे. म्हणजे मातेप्रमाणे शाळा आहे. शाळा ही मातेप्रमाणे आपल्यावरती संस्कार करत असल्यामुळे शाळा मातेप्रमाणे आहे आपण असं म्हणतो. किंवा आमच्या गावातील समीर प्राध्यापक शिवाजी भोसलेंसारखं सुंदर भाषण करतो किंवा चांगला वक्ता आहे. या तीनही उदाहरणांमध्ये बघा, लक्ष ठेवा की शाळा आणि माता यांच्यात साम्य दाखवलं आहे. दुसऱ्या उदाहरणामध्ये आपण आपल्या गावातील पाटील आणि कर्ण यांच्यात साम्य दाखवलेलं आहे. आणि तिसरं म्हणजे समीर आणि प्राध्यापक भोसले यांच्यात साम्य दाखवले. यांच्यात साम्य गुण काय आहे तर उत्कृष्ट वक्ता असण्याचा साम्य गुण आहे. वरील वाक्यांसारखी ही उदाहरणे आपण बघितली असता आपल्या एक गोष्ट सहज लक्षात येते की सुंदर रीतीने एखादी गोष्ट ज्या वेळेला आपल्याला सांगायची असते किंवा परिणामकारक रीतीने ज्या वेळेला आपल्याला एखादी गोष्ट समोरच्याला सांगायची असते त्यावेळेला आपण ती गोष्ट पटवून सांगताना त्यासारखीच दुसरी गोष्ट आपण सांगत असतो किंवा दुसऱ्या गोष्टीची मदत घेत असतो. आता अलंकाराच्या संदर्भात आपल्याला एक लक्षात घ्यावं लागेल की काही घटक हे महत्वाचे असतात. आता कोणते घटक बरं हे महत्वाचे असतात तर सर्वात पहिले जो महत्वाचा घटक असतो तो म्हणजे उपमेय. मग आता उपमेय कशाला म्हणायचं हे तुम्ही लक्षात घ्या. पहिला आहे उपमेय, हे अत्यंत महत्वाचं आहे. उपमेय म्हणजे ज्याची तुलना करायची आहे ते किंवा ज्याचे वर्णन करायचे आहे ते. ज्याची तुलना करायची आहे किंवा ज्याचे वर्णन करायचे आहे ते म्हणजे काय उपमेय. उपमेय म्हणजे ज्याची तुलना करायची आहे किंवा ज्याचे वर्णन करायचे आहे ते म्हणजे उपमेय. तर उपमान म्हणजे उपमान उपमान म्हणजे ज्याच्याशी तुलना करायची आहे, तुलना करायची आहे, ज्याच्याशी तुलना करायची आहे त्याला आपण उपमान असं म्हणतो. किंवा ज्याची उपमा दिली जाते तो घटक किंवा ज्याची उपमा दिली जाते तो घटक म्हणजे काय तर उपमान. तिसरी गोष्ट साधारण धर्म म्हणजे आपण एखादी गोष्ट पटवून सांगत असताना दुसऱ्या गोष्टीचा दाखला देत असतो. ही जरी गोष्ट खरी असली तरी सुद्धा त्या दोन गोष्टींमध्ये काही साधारणपणा पाहिजे किंवा काही साधर्म्य पाहिजे, सारखेपणा पाहिजे. उदाहरणार्थ आपण काय घेतलं होतं, अक्षर सुंदर आहे कशाप्रमाणे मोत्याप्रमाणे. मोती हा दिसायला सुंदर असतो आणि म्हणून त्या मोत्याची उपमा त्या अक्षराला त्या वाक्यात आपण दिलेली आहे. दोन वस्तूत असणारा सारखेपणा. तिसरं काय दोन वस्तूंमध्ये असणारा सारखेपणा म्हणजे साधारण धर्म. साधारण धर्म याचा अर्थ
दोन गोष्टीत असणारा सारखेपणा जो असतो त्याला आपण साधारण धर्म असं म्हणतो. त्यानंतर आहे साम्यवाचक शब्द, वरील सारखेपणा दाखवण्यासाठी वापरला जाणारा शब्द. साम्यवाचक शब्द. सारखेपणा दाखविण्यासाठी वापरला जाणारा शब्द. शब्द म्हणजे साम्यवाचक शब्द. तुम्ही सर्वांनी या महत्वाच्या गोष्टी वहीमध्ये नोंद करायच्या आहेत. तुम्हाला पुन्हा एकदा रिपीट करून सांगतो. आपण आज विशेषतः अर्थालंकारांचा विचार करत आहोत. अर्थालंकारामध्ये काही गोष्टी महत्वाच्या असतात. एखादी गोष्ट पटवून सांगताना आपण त्यासारख्याच दुसऱ्या गोष्टीचा दाखला देत असतो आणि त्यामध्ये काही घटक महत्वाचे असतात. पहिलं म्हणजे उपमेय. उपमेय म्हणजे ज्याची तुलना करायची आहे किंवा ज्याचे वर्णन करायचे आहे त्याला आपण म्हणतो उपमेय. दुसरं उपमान, ज्याच्याशी तुलना करायची आहे किंवा ज्याची उपमा दिली जाते तो घटक म्हणजे उपमान. त्यानंतर साधारण धर्म, दोन गोष्टीत असणारा सारखेपणा जो असतो त्याला आपण साधारण धर्म असं म्हणतो. मी तुम्हाला त्याकरता उदाहरण अक्षराचं दिलं आणि मोत्याचं दिलं. चौथं साम्यवाचक शब्द, सारखेपणा दाखवण्यासाठी वापरला जाणारा जो शब्द असतो त्याला आपण साम्यवाचक शब्द असं म्हणत असतो. मित्रांनो, या चारही गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहेत. उपमेय आणि उपमान या शब्दांसाठी प्रकृत, अपकृत किंवा प्रस्तुत, अप्रस्तुत अशा शब्दांचाही काही ठिकाणी उपयोग केला जातो. पुन्हा सांगतो बघा. उपमेय शब्दासाठी प्रकृत, उपमान शब्दासाठी बऱ्याच वेळेला अपकृत किंवा उपमेयासाठी प्रस्तुत आणि उपमानासाठी अप्रस्तुत अशा शब्दांचाही पर्यायी उपयोग केला जात असतो. मग वरील घटक म्हणजे कोणते घटक? उपमेय, उपमान, साधारण धर्म आणि साम्यवाचक शब्द. हे घटक समजून घेण्यासाठी आपण पुन्हा एका उदाहरणाकडे वळूया. फळ्यावरती पुन्हा तेच उदाहरण घेतलंय. सुरेशचे अक्षर मोत्याप्रमाणे सुंदर आहे. मग आपल्याला या वाक्यामध्ये उपमेय कोणते, उपमान कोणते, साधारण धर्म काय आहे आणि साम्यवाचक शब्द कोणता हे शोधायचं आहे. मग याकरता मी तुम्हाला जी काही माहिती सांगितली त्या आधारे तुम्ही हे उपमेय, उपमान, साधारण धर्म आणि साम्यवाचक शब्द यातून शोधू शकता. सर्वप्रथम आपल्याला उपमेय शोधायचं आहे. उपमेय आपण कशाला म्हणतो हे मी तुम्हाला आधीच सांगितलं की ज्याची तुलना करायची आहे किंवा ज्याचे वर्णन करायचे आहे त्याला आपण उपमेय असं म्हणतो. मग आता या वाक्यामध्ये सुरेशचे अक्षर मोत्याप्रमाणे सुंदर आहे. मग आपल्याला वर्णन कशाचं करायचं आहे या वाक्यामध्ये किंवा तुलना कशाची करायची आहे तर आपल्याला या वाक्यामध्ये अक्षराचं वर्णन करायचं आहे. म्हणून उपमेय काय येईल? अक्षर. या वाक्यातील जे उपमेय आहे ते अक्षर आहे, कारण आपल्याला अक्षराची तुलना करायची आहे आणि अक्षराचं वर्णन करायचं आहे, म्हणून उपमेय अक्षर आहे. यानंतर आहे उपमान. मग आता उपमान जे आहे, उपमान म्हणजे काय तर ज्याच्याशी तुलना करायची आहे किंवा ज्याची उपमा दिली जाते
आता अक्षराची जे अक्षराचं वर्णन करायचं आहे म्हणून अक्षर हे उपमेय झालं, पण अक्षराची तुलना कशाशी केली आहे आपण या ठिकाणी, तर या ठिकाणी अक्षराची तुलना मोत्याशी केलेली आहे, किंवा या अक्षराला मोत्याची उपमा दिलेली आहे, म्हणून उपमान काय झालं, मोती. मोती हे उपमान झाले. आता अक्षर हे उपमेय आहे, मोती हे उपमान आहे, पण असं असलं तरी सुद्धा दोन गोष्टींमध्ये साम्य असल्याशिवाय आपण त्याचं वर्णन करू शकत नाही. अक्षर काय आहे, सुंदर, आणि मोती सुद्धा कसा असतो, सुंदर. म्हणजे या दोघांमध्ये जो साधारण धर्म आहे तो आहे सुंदरता. सुंदरता, अक्षर आणि मोती या दोघांमध्ये साधारण धर्म आहे. पण मग आता सुंदरता जरी असली आणि ह्या सुंदरतेचा साधारण धर्म दोघांना लागू पडत असला तरी सुद्धा कोणत्या शब्दाने आपण ती एकरूपता किंवा कोणत्या शब्दाने आपण ते साम्य दाखवलेलं आहे, तर त्याचं उत्तर येईल प्रमाणे. सुरेचे अक्षर मोत्याप्रमाणे सुंदर आहे. मोत्याप्रमाणे मग किंवा मोत्यासारखे, प्रमाणे किंवा सारखे, म्हणजे या ठिकाणी प्रमाणे किंवा सारखे, मोत्यासारखे असं जर आपण वाक्यरचना केली तर सारखे किंवा सारखा हा साम्यवाचक शब्द येतो, किंवा आपण सुरेचे अक्षर मोत्याप्रमाणे सुंदर आहे म्हटलं तर प्रमाणे हा शब्द या ठिकाणी साम्यवाचक शब्द म्हणून येतो. मग अशा प्रकारे तुम्हाला सर्वप्रथम अर्थालंकार समजण्याकरता कोणत्याही वाक्यातील उपमेय, उपमान, साधारण धर्म, साम्यवाचक शब्द या गोष्टी समजण्या अत्यंत महत्वाच्या आहेत. गद्य किंवा काव्यातील सौंदर्य समजून घेण्यासाठी आणि त्याचा आनंद घेण्यासाठी व तो व्यक्त करण्यासाठी अलंकाराचा अभ्यास करणे आवश्यक आहे. आपण आता म्हणू ही अलंकाराची काय एवढी आवश्यकता आहे, का बरं समजून घ्यायचं, तर आपण एखादी साहित्यकृती, मग ते गद्य असो, पद्य असो, कथा असो, कादंबरी असो, ते वाचत असताना त्यातलं सौंदर्य समजून घेण्याकरता, आपल्याला त्या कलाकृतीचा आस्वाद घेण्याकरता, आनंद घेण्याकरता आणि तो घेतलेला आनंद दुसऱ्याजवळ व्यक्त करण्याकरता आपण एखाद्या वेळेला पिक्चर बघतो आणि त्या पिक्चराची स्टोरी दुसऱ्याला सांगतो की नाही, किंवा ते पिक्चर आपण पूर्ण तल्लीन होऊन बघतो, कारण त्यावेळेला आपली एकापेक्षा अधिक ज्ञानेंद्रिय काम करत असतात, डोळे, कान, आणि आपण तो अनुभव घेत असतो. मग तसाच आपल्याला जर एखाद्या चांगल्या कलाकृतीचा अनुभव घ्यायचा असेल, आस्वाद घ्यायचा असेल, आनंद घ्यायचा असेल, तर अशा वेळेला आपल्याला अलंकारांची जाण असणे महत्वाचं आहे. अलंकाराचा अभ्यास आवश्यक आहे. तसेच आपल्या लेखनात परिणामकारकता व सौंदर्य निर्माण करण्यासाठी सुद्धा आपण अलंकारांचा अभ्यास करत असतो. आता विद्यार्थी दशेत आपले निबंध लेखन प्रभावी होण्यासाठी आपण या अलंकाराचा उपयोग करू शकतो, किंवा त्याचा उपयोग आपल्याला होतोच. पण काही विद्यार्थ्यांमध्ये प्रतिभेची दैववत देणगी असते आणि त्यांनी डोळसपणे अलंकाराचा जर अभ्यास केला तर एक त्यांना चांगली दिशा सुद्धा मिळू शकते. याचा अर्थ वृत्ते आणि अलंकार यांचा अभ्यास करून कवी निर्माण होतात असा घ्यायचा नाही, परंतु रसिकतेची किंवा डोळसपणाची त्यामुळे जाण येते, किंवा रसिकतेला डोळसपणाची जोड देण्यासाठी अलंकाराच्या अभ्यासाची मदत आपल्याला होत असते. हे आपण निश्चित लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे आपण आजच्या व्हिडिओमधून काय अभ्यासलं, तर या ठिकाणी उपमेय, उपमान, साधारण धर्म, साम्यवाचक शब्द कसे शोधायचे आणि त्याचबरोबर अलंकारांच्या अभ्यासाची आवश्यकता का आहे हे आपण अभ्यासलेलं आहे. आपण बाकीची माहिती पुढील व्हिडिओमधून घेणार आहोत.